निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा बोला. हा नमस्कार ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बोला ना. ताई फायनली तुमचा नंबर लागला इतक्या दिवसांनी. अरे बापरे. मी खूप खूप वेळापासून प्रयत्न करत होतो. मी पुण्यावरून हो. बोलतो ताई. हा बोला. मी ना तुमचं ते युट्यूबला व्हिडिओ बघून बघून दादाकडे पण जाणार, प्रदीप दादाकडे जाणार. तुमच्यामुळे मला कळलं मार्ग दादांचा, प्रदीप दादाचा. अच्छा. हा तिथे जाऊन पण आलो आणि असं दादांचं म्हणजे हे झालं की म्हणजे मला पारायणसाठी मठात जायचं होतं. मला अनुभव शेअर करता ताई. हा 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 हा. तर नाव सांगू शकता तुमचं? हा माझं नाव कुणाल आहे, मी पुण्यातनं बोलतो ताई. अच्छा. बर बर. हा हा. तर असं झालं की मी तुमची व्हिडिओ म्हणजे मी असं बघितलं की स्वामी सेवेक असं, मी पहिला असं स्वामी सेवेमध्ये नव्हतं, मला माहितच नाही. पण मी लहानपणी रामदास स्वामींच्या बैठकीत जायचो शाळेत अरे असताना वगैरे. वा, ते खूप छान संस्कार झाले लहानपणीच तुमच्यावर. हो बरोबर. आणि मी असं बैठकीतले. होतं की माझा जन्म होता मुंबईचा, मी मुंबईत राहिला होतो. ओ. आणि माझे मित्र असे होते की थोडं हे सांगतो म्हणजे थोडंसं पहिला सांगतो बैठकीत जाण्याच्या आधी, हा की हा मी हा. त्यावेळेस आहे ना म्हणजे माझे मित्र खूप बेकार होते. म्हणजे एकदम टपोरी टाईप, खूप अरे नशा करायचे ते. आणि कितवी मग मम्मीने पर्यंत? काय केलं, मी स्कूलमध्ये 10वीच्या आधी. अच्छा, तोपर्यंत म्हणजे ते मित्र होते तोपर्यंत तुम्ही बैठकीला गेला नव्हतात? नाही म्हणजे मी म्हणजे पहिल्या बैठकीला जायचो ना, मी पहिले हा जायचो मध्ये, नंतर मी परत सोडून दिली. वाईट मित्र भेटले ना मला, हा 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 हा. तर मी बैठक सोडून दिली. मग मग नंतर नाही का, मग ते माझे मित्र मला खूप वाईट भेटले. त्यांनी मग ते कसे खूप व्यसन करायचे ना, अरे आणि अरे. आमच्या घरी असं व्यसनेचं कोणच नव्हतं. मग मला मम्मीने काय केलं, बैठकीत टाकलं मग जेणेकरून मी सुधरावं. हो 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 पण हो. मी मी इतकं सुधारलो की नंतर आहे ना ते मित्रापासून लांब राहायला लागलो. आणि मग हो. मी मग रामदास स्वामींच्या बैठकीला जायला लागलो. अरे मग वा. माझ्यामध्ये खूप बदल झाला. पण आईला नंतर मग तुमच्या खूप खूप धन्यवाद द्या आधी, सगळ्यात आधी. आणि हो, नक्की, नक्की. हं, आणि मग नंतर काय झालं, मी आहे ना हं. मग ती बैठक वगैरे झाली. नंतर मग काही वर्षानंतर आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. अच्छा. हा हा. पण आम्हाला हे स्वामी सेवे वगैरे काय माहित नव्हतं. पण आमचे घरचे ना दत्तगुरूंचं पारायण वगैरे करायचे, माझे मामा वगैरे. हा 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 पण मला हे काय माहित नाही स्वामी सेवा काय असतं वगैरे वगैरे. पण हा. आता रिसेंटली काय झालं, मी युट्यूबला ना स्वामींचं असं बघायला लागलो की स्वामींचे काही लोक 11 गुरुवार करतात, हा. काही पारायण करतात, काही स्वामींसाठी अक्कलकोटला जातात वगैरे वगैरे बघायला लागलो. बरोबर. हो आणि हो. आणि त्या टायमिंगला तुमचं चॅनल मला ते आलं, अनुभव शेअर करतात लोक. तर मी म्हटलं की चला आपण एकदा करून बघूया स्वामी सेवा काय आहे. मग मी तर मला आहे ना मग म्हणजे प्रॉब्लेम तसे खूप होते बऱ्यापैकी. पण नाही का एकदम म्हणजे काही कळत नव्हतं की काय करावं. मग तुमचे व्हिडिओ मी जवळजवळ नाही म्हटलं ते ना 90% सगळे व्हिडिओ मी बघितले, अनुभव सगळ्यांचे बघितले. अरे बापरे. एवढे की हा हा. तुमच्या चॅनलला बघा एक एक 2-2 तासाचे पण अनुभव आहेत लोकांनी शेअर केलेले, हो हो आपले हो. स्वामी सेवेकरू लोकांनी. जे फॉरेन कंट्रीचे आहेत ते जरा जास्त मोठे आहेत. हॅलो, हा, जे नेटवर्क नाही फॉरेन. का रे? ना आहे. आहे आहे ओके, बोला. ओके. हां, तर आहे ना मी ते सगळे अनुभव बघितले. मी म्हटलं खूप असं आहे की स्वामींची सेवेमध्ये लोकं आले, मनापासून सेवा केली तर स्वामी सगळ्यांचं ऐकतात. ऐकतात. पण एवढी बरोबर. काही कल्पना नव्हती. मग ताई तुमचे मी व्हिडिओ बघून अच्छा. दादांच्या मठात गेलो. आता ऑक्टोबरला ना दादांचा दरबार होता. हो 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 हो. आवाज दिवाळीच्या नाही आधी. येत का? येतोय येतोय. हॅलो? हा, येतोय मला आवाज. येतोय ना मला तुमचा आवाज येतो. मला वाटलं रेंज गेली की काय? नाही नाही, येतोय मला पूर्ण आवाज येतोय तुमचा. आवाज ब्रेक होतो वाटतं. तुम्हाला तुमच्या इथे रेंज नसेल. हॅलो? हॅलो बोला. हां, तुमचा आवाज बहुतेक रेंज नाही वाटतं इकडे. हा, तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल. हा आह, बोला ना. ओके. हां, आता यायला लागला. तर मी आहे ना ताई दादाकडे गेलो होते. दादांचा दरबार होता. आणि गेलो आणि दादांकडे गेलो. दादांकडून सेवा घेतली हा. आणि आलो. पण म्हणजे असं झालं, की मला आहे ना म्हणजे असं एवढी तिथे गर्दी होती दादांची, इथे गेलो ना मठामध्ये, की मी हा बघूनच म्हणजे एकदम शॉक झालो, की हा. प्रदीप दादांच्या म्हणलं एवढी गर्दी, म्हणलं आपला नंबर कधी लागणार, काय करू? मग नंतर तिथे बघा दादांच्या मठामध्ये गेलो, की बाहेर बघा ते बसायला बेंच आहे. हो 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 हो.
हा, मग मी तिथे बसलो आणि म्हटलं काय करू, नंबर देऊ की नको, इतकी लोक आले, आपला कधी नंबर लागणार, आपल्याला काय दादांशी बोलता येईल का, हा काहीच कळत नव्हतं. मग बरोबर. नंतर नाही का माझ्या बाजूला एक दादा येऊन बसले आणि ते फोनवर बोलत होते हा की हा खूप म्हणजे शेवटी आपण नाही का बोलतो ते, शेवटी स्वामी आपल्याकडून सगळं करून घेतात, घडून घेतात कोणाच्या कोणाच्या रूपात. हो हो हो. मग ते दादा माझ्या बाजूला का बसले, हा बोलायला लागले की त्यांना कोणातरी दुसऱ्याच पर्सनला ते फोनवर बोलायला लागले की मी आलो मठामध्ये, खूप गर्दी आहे आणि हा. आपला नंबर लागला, लगेच नंबर लागला, एवढी गर्दी असून सुद्धा पण. मग अच्छा हा. मी म्हटलं की म्हणजे आपल्याला काय असं इशारा आहे की काय, आपल्याला काय कळत नाहीये. मग मी मग मी गेलो आतमध्ये आणि मग तिकडे बघा ते बाहेर ते नाव नोंदणी करतात. हो हो हो. ते इकडे गेलो. त्यांनी मला सांगितलं की नाव आणि नंबर दिला आणि नंबर दिला तर आम्ही शनिवारी नाव नोंदणी केली तेव्हा तारीख होती 21 तारीख अच्छा हा. आणि 21 ऑक्टोबरला आणि बरोबर मी स्वामींना असं सांगितलं की स्वामी इकडे माझं काय म्हणजे असं काहीतरी संकेत द्या जेणेकरून आपलं काहीतरी म्हणजे हम्म. आपल्याला कळेल की हा की इथे स्वामी आहेत आणि माझं काम होईल वगैरे वगैरे, असं हा काहीतरी हा संकेत द्या असं मी असं मनातल्या मनात म्हटलं. हा हा. माझ्या पुढे ना एक ताई होते, त्यांचं नाव नोंदणी चालू होती आणि मी असं स्वामींना फक्त म्हटलं. मग हम्म. तेव्हा काय झालं, मी 21 का 22 तारखेला मी नाव नोंदणी करत होतो हा. आणि 25 ऑक्टोबरला माझा बर्थडे होता. अच्छा. आणि मी माझ्या पुढे एक दोन ताईचे नाव नोंदणी चालू होते आणि मी जसं गेलो ना, तर हम्म. तिथे माझा नंबर होता 225 नंबर. बाप रे, सव्वा दोनशे. आणि हा आणि मी स्वामींना काय म्हटलं, तुम्ही मला असं काहीतरी इथे संकेत द्या, काही असू द्या आत्ता क्षणा म्हणजे आता काही मिनिटामध्ये. हा. आणि स्वामींनी काय केलं म्हणजे लगेच मला तिथे नंबर लागला 225 आणि बर्थडे माझी 25. ओ. आणि मी म्हटलं चला म्हणजे स्वामींनी आपले बोलणं ऐकलं. ऐकलं आणि आणि काहीतरी मग संकेत दिले. हो हो म्हणजे इमिजिएट काही सेकंदातच. हो. आणि मग मी म्हटलं बापरे, म्हणलं स्वामी माझं म्हणजे आल्या आल्या तुम्ही म्हणजे मी एवढं म्हणजे काय करू काय कळत नव्हतं मला. आम्ही नंबर आणि मी नंबर लावला आणि बाहेर गेलो, बेंचवर बसलो आणि बेंचवर बसलो तर ते एक दादा बसले माझ्या बाजूला. मग ते मला विचारायला लागले तुम्ही कुठले, मी हं. म्हणलं मी दादा पुण्याचा आहे. मग मी हां. त्यांना विचारलं, ते बोलले मी औरंगाबादचा आहे. मग त्यांना विचारलं तुम्हाला दादाचा काय अनुभव म्हणजे आहे का, तुम्ही कधी आलेत का. हां, ते हां, हां. बोलले आमची फॅमिली जवळजवळ दादांचं पहिलं मठ होतं तेव्हापासून आमची फॅमिली दादांच्या म्हणजे मठात येत असं मदत. दादांच्या टच मध्ये आहे. मी हां. म्हटलं चला म्हणजे म्हणजे स्वामी कसं त्यात म्हणजे आपलं आपल्या स्वामी नाही का, आपण बोलतो की स्वामी कोणाच्या रूपात येतात आणि हो, स्वामी काहीतरी हो. आपल्याला मार्गदर्शन करतात. बरोबर, बरोबर. तर मग त्या दादाने मला सांगितलं की दादा खूप दादांकडे शक्ती आहे, अशी आहे तशी आहे. कारण की मी नंबर लावण्याच्या आधी खूप असं स्वतःला निगेटिव्ह विचार करत होतो की काय अच्छा. करून नंबर लागेल, हां, हां. एवढी पब्लिक आहे काय कळत नव्हतं. पण मी हे बरोबर. विचार केलेलं की स्वामी चॅनलचे मी एवढे अनुभव ऐकलेत, ते काय हां. म्हणजे स्वामींनी शेवटी त्यांचे सगळं दादांनी सगळं मार्गी लावून दिलं एवढ्या हो, लोकांचं. आणि हो. हा तर मी म्हटलं चला ठीक आहे, आपला नंबर लागला आणि हे दादाने आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं म्हणजे आता काही टेन्शन नाही. मग मी हो. ताई दादांच्या म्हणजे नाशिकला माझा मित्र होता, तिकडे आम्ही राहिला होतो. हां, हां, हां. आणि मग तिकडनं आम्ही आहे ना मी अपडाऊन करायचो दादाच्या, म्हणजे तिसऱ्या दिवशी माझा नंबर लागला. अरे बापरे! हां, आणि हां. तिसऱ्या शनिवारी गेला, रविवारी गेला आणि सोमवारी सकाळी नंबर लागला. मग तर तुम्ही मी म्हटलं तिकडेच चला होते काय मुक्कामी? नाही मठामध्ये तेव्हा नव्हतो, कारण की तेव्हा दादा म्हटलेले की जे मुक्काम मध्ये आलं ते भक्त निवास मध्ये राहू शकतात. अच्छा. हां, हां. तर मी काय म्हटलं की आपला मित्र आहे नाशिकला आणि आपली बाईक आहे तर अपडाऊन करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर, मग मी बरोबर. बाईकनी माझा भाऊ आणि मी नाशिकला जायचो आणि नाशिकनं दादांच्या मठात यायचो. मग ओह! तिसऱ्या दिवशी ताई माझा नंबर लागला, दादांच्या समोर गेलो आणि म्हणजे ताई म्हणजे ना म्हणजे मला काय सुचतच नव्हतं दादा समोर काय बोलू आणि काय नाही, कारण की मी 3 दिवसामध्ये लोकांना भेटलो, त्या लोकांनी मला असं सांगितलं दादाबद्दल की दादा खरंच स्वामी आहेत. हां. तर मी बघा, बोललो की आता खरंच आहे, ह्यांच्या खरं आहे. समोर नाही हा खरं पण आहे. मला ना माझी चिठ्ठी आहे ना माझ्या हां. हातात होती, पण मी आहे ना दादांना देत नव्हतं, की मी असं बोललो की चला आपण इकडनं उठूया आणि निघूया, की दादांना काय बोलूया, एवढे मोठे व्यक्ती आपल्या समोर बसले, आपल्याला काय सुचतच नाही. मग हां. नंतर दादांनी चिठ्ठी मागितली, मी दादांना दिली. हां. मग आणि काही लोक असे म्हणतात की दादा समोर आपण काही खोटं बोललो की दादा लगेच आपल्याला पकडतात. हां, 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 हां. तर मी बोललो की यांना दादांना काय बोलू की नको, मला काय सुचत नाही आणि काय कळतच नाही. मग असं राईट साईडला बघितलं, दादांच्या समोर बसले, मी राईट साईडला बघितलं, स्वामींना बोललो तुम्ही मला वाचवा बस. आणि मला इकडनं बाहेर जाऊ दे. माझे प्रश्न तर खूप होते, पण मला दादांना बघून म्हणजे ना म्हणजे भीती वाटत होती की काय बोलू, काय हां, काय म्हणजे हां, आपला हां, प्रश्न हां. मांडू की नको बस. आनंद आणि आनंद मग झाला होता हा तो.
आणि नंतर नाही का, आणि आपण बोलतो ना दादांच्या समोर आपण काही बोललो तर लगेच दादा आपल्याला पकडतात त्या तावडीत. हा हा तर आहे हा. ना, तर कमीत कमी आम्ही 10 लोक होतो. म्हणजे माझ्या बरोबर बाकीचे स्वामी सेवेकरी होते ते होते. हा, आणि मग ते बाजूचे एक फॅमिली होते ना, ते हा, दादाने त्यांना असं असं विचारलं काहीतरी. मग हा. ते दादानी त्यांनी विचारलं की ताई बरोबर ना, तुम्ही असं करतात ना, तसं करतात ना? ते बोलले की नाही. मग दादा म्हणतात खोटं नका बोलू, मला सगळं माहितीये तुम्ही काय करतात काय नाही. मग मी अरे. अजून घाबरलो. मी म्हटलं काय करू, काही सुचत नाही काय नाही. हा. मग नंतर दादा बोलले, त्या ताईला म्हटले की हे बघा, तुम्ही इथे आले म्हणजे की तुमचं सगळे प्रॉब्लेम सुटतात. जेव्हा तुम्ही मठाची कमान क्रॉस करता की तुमचे 70% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हा हा हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मठामध्ये घाबरायचं नाही. हे आपलं मठ नाहीये, हे ब्रह्मांड नायकाचं मठ आहे. ना हा. की हे माझं 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 मठ आहे, ना की हे ब्रह्मांड नायकाचं मठ आहे. इथे घाबरायचं नाही. मी म्हटलं बरोबर. चला, म्हणजे आता थोडा धीर आला आपल्याला. हम्म. म्हणजे मी घाबरलेलो. मग दादांनी माझी चिठ्ठी घेतली, दादांनी मला सांगितलं. आणि हम्म. मग नंतर मी म्हटलं की असं म्हणतलं मला म्हटलं की दादा खरोखर लोकांच्या मनातलं ऐकतात का, म्हणजे बघूया. हा. तर मग मी असंच म्हणतलं मला म्हटलं. लगेच आहे ना, मग माझा भाऊ स्वामी दादांना म्हटला की दादा, माझं आणि माझ्या भावाचं काहीच पटत नाही, आमची हा. सारखी भांडणं होतात. मग दादा त्यांना माझ्या भावाला म्हटला, असं नाही दादा, तुमचा भाऊ असं भाऊ तुम्हाला शोधूनही कुठे भेटणार नाही. त्यांना आ. विचारा. त्यांना विचारा. ते दादा असे म्हटले माझ्या भावाला. मी शॉक झालो. मी म्हटलं हे खरं आहे. आणि हा. ताई तुम्हाला सांगतो, आणि मग दादा आहे ना, मग दादांनी माझ्या भावाला सांगितलं, अहो तुमचा भाऊ असा आहे ना, तो भले आता तो तुमच्यापेक्षा लहान आहे, पण तो आहे ना एकटा जाऊन साईडला रडतो, पण तो कोणाला सांगत नाही. अय्या. मी म्हटलो बाप रे, दादानी कसं ओळखलं. हे दादा खरोखर म्हणजे दादा म्हणजे स्वामी. मग मी हो. म्हटलं आता करू काय. मी म्हटलं प्रदीप दादांचं नाव तर मी खूप ऐकलं, स्वामी ओम चॅनल तर खूप ऐकलंय, हा. आणि वरतून इथे भाविक खूप बनतायत. आणि मग मी म्हटलं माझं काय घडतं मला काहीच सुचत नाही. पण ताई तुम्हाला सांगतो, दादांनी बरोबर माझ्या भावाला सांगितलं. आणि माझ्याबरोबर ताई असं होतं, मी आहे ना, मला काही वाईट वाटलं ना, मी घरच्याला काय सांगत नाही, आपली गाडी काढतो आणि स्वतःला वाईट वाटलं ना की हा. जरा असं साईडला रडतो. पण आहे ना, मी अय्या. असं घरी काय दाखवत नाही. अरे बापरे. पण दादानी मला बरोबर ताई ओळखलं. नंतर मी बोललो खरोखर दादा म्हणजे स्वामी आहेत. अरे. आतापासून आपल्याला दादाचा मार्ग भेटला, बस आता काही टेन्शन नाही. आणि बरोबर. ताई मग नंतर मी सेवा सेवा घेतली हा. आणि घरी आलो. आणि हा. मग घरी आलो आणि मग नंतर नाही का मी सेवाच नाही चालू केली. अरे. घरी आलो ना ताई, हा. सेवाच नाही चालू केली. मी म्हटलं नाही, मग परत मी निगेटिव्ह झालो अरे. घरी आल्यानंतर, हा. की नाही सेवा करून काय होत नाही, स्वामी असं हेत नाही ते होत नाही, आपण नाही सेवा नाही करायची. मग हम्म. नंतर तू मग काम करता करता नाही का तुमचे अनुभव सगळे बघायला लागलो की पॉझिटिव्ह व्हायचो. अरे. हा. मग मग नंतर ते नाही का आपलं महिला सेवेकरी ग्रुपमध्ये अनुभव शेअर करतात ते आपलं ते ग्रुप ऍडमिन. हा. हॅलो. हा हा, बोला ना. हा ताई, ते आपले महिला सेवेकरी ग्रुपमध्ये बघा ते ऍडमिन कोणाचे अनुभव शेअर वगैरे करतात टायपिंग करून वगैरे. हा तर मग हा ते हा मी हा. अनुभव आहे ना ते ते बघायचो. आणि मग तुमचे चॅनलचे अनुभव ऐकले ना की मग मी परत एकदम फुल चार्ज व्हायचो, पॉझिटिव्ह व्हायचो, परत निगेटिव्ह व्हायचो. मी म्हटलं आता नाही, मला सेवा नाही करायची, जाऊ दे. मग ताई असं झालं की माझ्या स्वप्नात स्वामी आले. हं. हॅलो. स्वप्नात काय? स्वप्नात काय? हा, माझ्या स्वप्नात स्वामी आले. हो. अच्छा. हा. आणि मग स्वामींनी मला सांगितलं की तुझे काय डाऊट्स असतील ना, सेवा दिली तू तू कर, असं स्वामींनी मला सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे. हा हा हा. आणि मग आता बघू आपण कसं जमतंय काय जमतंय. मग नाही, तुम्ही मला आहे ना जी ताई, सेवा दिली आहे ना ती करायला घ्या मात्र लगेच. हा ती सेवा मी चालू केली ताई. दादाकडे आलो ना, ऑक्टोबरला मी आलो ना, नंतर हा मग हा. स्वामींनी मला स्वप्नात सांगितलं की जी काय सेवा असेल, जी काही तुझी इच्छा ती सांग, मी ती पूर्ण करतो. मग ताई मला स्वप्नात स्वामींनी येऊन सगळी माझी इच्छा पूर्ण केली. अच्छा. हा हा हा. मग आता ना. आणि मग नंतर नाही हा का ताई. हा. हा. बोला. हा, बोला बोला. नाही, बोला तुम्ही, बोला. हा, मग आहे ना ताई, मग आता दत्त जयंती गेली ना, तर बरोबर. मग हा. मी तुमच्या ह्याच्यामध्ये खूप ऐकलं की लोक स्वामी सेवेकरी लोक पारायण करतात, हो हो. गुरुचरित्र पारायण. बरोबर बरोबर. तर मी म्हटलं की माझी खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची, पण मी दादांच्या मठात कसं जाऊ, मला काय सुचत नाही. मग हम्म. काय करू प्रॉब्लेम तर खूप होते, कारण की हम्म. कसं आहे, खूप काही गोष्टी ईएमआय वर गेले, एक टाइम जवळ येते ना ईएमआय ची. हो 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 हो. तर काय ताई सुचत नाही की काय करावं वगैरे वगैरे. तर मी हम्म. म्हटलं की काय करू, मला काही सुचत नाही, जाऊ की नको, दादांच्या मठात जाऊ की नको. हा. तुम्हाला सांगतो ताई, प्रदीप दादा माझ्या स्वप्नात आल्याने मला सांगितलं, हा. तू मठात येऊन पारायण कर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वा. बाप रे. मी म्हटलं बाप रे, म्हणजे मला काही सुचत त्या काय करावं काय नाही.
मग आहे ना नंतर आहे ना का ताई मग काही दिवसांनी मग मी दादांनी दिलेली सेवा चालू केली. आणि मग दादांच्या मठात परत जायचं होतं पारायणसाठी. आणि मी म्हटलं आता एवढे प्रॉब्लेम उभे राहिलेत आणि दादांनी नेमकं आपल्याला मठात बोलवलंय, आता कसं करावं काहीच कळत नाही, काहीच सुचत नाही. 20 तारखेला पारायण आपलं चालू आहे. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.